त्यांनी जे काही मला विचार मांडायचे आहेत, जे काही लिहायचं आहे, जे काही तुम्हा मला सांगायचं आहे, याची सर्व रचना करून ठेवली होती. याची सर्व रचना मनामध्ये करून ठेवली होती. परंतु ती प्रत्यक्षामध्ये कार्यरूप बनली नाही. हे पुस्तक पाहिल्यानंतर असं वाटते की ही नुसती प्रस्तावना आहे. पहिल्या अध्यायापासून शेवटपर्यंत ही एक प्रस्तावना आहे, त्या महान ग्रंथाची प्रस्तावना आहे की ज्या महान ग्रंथाची रचना त्यांनी आपल्या ज्ञानामध्ये, बुद्धीमध्ये करून ठेवली. परंतु ती दुर्दैवाने, तुमच्या आमच्या दुर्दैवाने ती कार्यरत बनली नाही. जसं वैदिक ऋषी गौतम ब्राह्मण अगदी 5 मिनटं 10 मिनटापूर्वी महावीरांचा कट्टर विरोधी, महावीरांना लाखो शिव्या दिल्याशिवाय ज्याला चैन पडत नसे असा गौतम ऋषी ज्या वेळेला इंद्राने समोशरणामध्ये त्याला आणला, गौतम ऋषीला आणेपर्यंत रस्त्यामध्ये येईपर्यंत त्याचा अभिमान होता की मी त्या महावीराची खरडपट्टी काढतो. त्याने हा श्लोक असा कसा काय आणला? इंद्र गेला होता ना. ते त्रैकाल्यम द्रव्य षटकम नवपद सहितम जीव षटकाय लिशा, हे आहे काय प्रकरण? म्हणून आता या सर्व शिष्या समवेत आपला अपमान होईल. आपल्याला आलं नाही, येतं नव्हतं त्याला काही, परंतु एक नुसता अभिमान होता आणि त्या अभिमानाच्या खातीर त्यांनी आता आपली कीर्ती डुबते असं समजून टाईमपास करून तो इंद्रासोबत महावीराशी चर्चा करायसाठी तयार झाला. आणि इंद्राला पाहिजे होता 1 डोळा आणि मिळाले 2 डोळे, अशी गत झाली. तर समोशरणामध्ये आला. समोशरण बघितल्यानंतर मानस्तंभ पाहिल्यानंतर खोटा मान गळाला. ही त्याची काललब्धी आली होती. काललब्धी आली म्हणजे कोणतीही वस्तू त्याला निमित्त ठरू शकते. गौतम ऋषीला सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी कशाचं निमित्त ठरलं? किंवा का मानस्तंभाचं निमित्त मिळालं, महावीर भगवंताचं निमित्त मिळालं. परंतु महावीर भगवान अरहंत अवस्थेमध्ये त्यावेळेला बोलत नव्हते, दिव्यध्वनी खेळतच नव्हते ना. म्हणजे निमित्तसुद्धा येते हे आपल्याला असं माहीत राहत नाही. कोणतीही वस्तू निमित्त होऊन जाते. ती उडदाची डाळ धुणारी बाई आणि सहज मुनींचं तिकडून आगमन, आणि ते बघत आहे की हे उडदाचे शिलके कसे आपोआप फटाफट दूर होत आहे. बस तेवढं निमित्त झालं. त्या शिवभूती मुनीला सम्यक दर्शन प्राप्तीसाठी तो सीन, तो देखावा, ती घटना, बोललं कोणी नाही, काय नाही, ते बघितलं त्यांनी सहज का हे उडीद जसं त्या उडदासोबत हे छिलका जन्मापासून आहे, अनादिकाळापासून आहे, आणि आता हे छिलका अलग झाला आहे. अलग झाला याचा अर्थ असा का हा छिलका स्वभावाने या उडदाचा भाग नाही, उडदासोबत आहे, परंतु तो उडीद नाही, उडदाचा अंश नाही, आणि म्हणून तो सरळ पद्धतीनं अलग होत आहे. दृष्टी आतमध्ये गेली. तशीच गौतम ऋषीच्या अंतरंगामध्ये दृष्टी आपल्या न्यायक स्वभावात. आता तुम्ही म्हणाल की सम्यक दर्शन प्राप्तीच्या पूर्वीचे
ज्या पंचलब्धी आहेत त्या 5 लब्धी त्यांना कशा मिळाल्यात? एवढा विद्वान ब्राह्मण याच्या पूर्वीही कधी देशना मिळाली असावी. नरकामधल्या जीवाला सम्यक दर्शन का होते? देशना कुठेतरी त्याला मिळाली असली पाहिजे. होऊ शकते ना सर? देशना मिळणे आणि देशना स्वीकार करणे लब्धी रूपाने, म्हणजे लब्धी याचा अर्थ स्वीकार करणे. देशना तर मिळाली परंतु देशना लब्धी नाही मिळाली. लब्धी नरकामधल्या जीवाने हे आध्यात्मिक प्रवचन पुष्कळ ऐकले असतील परंतु आपल्या संपत्तीचा परिग्रहाचा लोभ सुटला नसेल आणि म्हणून नरकायू बांधली असेल. जैन कुळातला देशना ऐकतो, रोज मंदिरामध्ये येऊन देशना ऐकतो, परंतु पैशाचा लोभ, परिग्रहाचा लोभ, परिग्रह संचय करण्याची प्रवृत्ती कमी झाली नाही आणि आयु बंद झाला. बहुआरंभ परिग्रहत्वम नारकस्या विषा या फॉर्म्युल्याप्रमाणे नरकायू बांधली, नरकात गेला. पण देशना त्याने ऐकली का नाही? देशना ऐकली. 12 महिने नियम होता, स्वाध्याय करण्याचा नियम होता, मंदिरात जाण्याचा नियम होता. नरकात बहुआरंभ परिग्रह त्याचा जो स्थायी भाव होता, आरंभ आणि परिग्रह करण्याचा भाव. दुकान उघडते 10 वाजता, बिझनेस सुरू होतो 11 वाजता. मग तो जो आता टाईम झाला तो या टाईममध्ये देवदेव आटपून घ्या. बिझनेसच्या टाईमला कोणी मंदिरात येईल का? 11 वाजता गिरायकी आहे, 12 वाजता गिरायकी आहे, त्यावेळेला मंदिरात या बरं. तुम्हाला सांगितलं मंदिरात तो टाईम बदलून घ्या तुम्ही. आणि सकाळी जे 5 वाजता आहे का नाही, सकाळी 5 ते 11पर्यंत दुकानात बसा. नाही म्हणजे मतलब काय, आम्ही सुद्धा हा जो टायमिंग निवडतो हा सुद्धा स्वार्थ आहे आमचा याच्यामध्ये. या टाईममध्ये किचनमध्ये कोणाची गडबड राहत नाही, या टाईममध्ये कोणाचे नोकऱ्या नाही आहेत आणि दुकानं उघड्या नाहीत, म्हणून हा टाईम, हा डेड टाईम आम्ही या धर्मसाधने म्हणजे इथेही आमचा स्वार्थ आहे. या टाईममध्ये आम्ही इथे मंदिरात येतो, याचा टाईम. तर सांगण्याचा अर्थ थोडासा तुम्हाला वाटेल की मुद्द्याला कुठं सोडून चालले तुम्ही. एक प्रकरण काय, तुम्ही कशाच गोष्टी झाल्या, एक सांगतो याची थोडं. तर गौतम ऋषीचं प्रकरण झालं होतं ना. गौतम ऋषीला सम्यक दर्शन झालं. कशामुळं झालं, काय त्याची काललब्धी आली होती, झालं सर्व 5ही त्याचे समवाय त्याला मिळाले, प्राप्त झाले. सांगण्याचा अर्थ असा की गौतम ऋषींनी ज्या वेळेला दीक्षा घेतली, दीक्षा घेतल्याबरोबर त्यांना मनपर्य ज्ञान प्राप्त झालं आणि 11 अंग 14 पूर्वाची रचना त्यांनी उत्तर रात्री 12 नंतर उत्तर रात्र सुरू होते, त्या उत्तर रात्री 11 अंग 14 पूर्वाची रचना केली गौतम मुनींनी. 11 अंग 14 पूर्वाची रचना केली, ही मनामध्ये केली, प्लॅनिंग केलं त्यांनी, ही लब्धी रूपात केली तेवढी रचना. सांगा 11 अंग 14 पूर्वामध्ये किती करोडो अब्जावधी श्लोक आहेत, किती अब्जावधी त्याच्यामध्ये विषय आहेत. पण या सर्व विषयाचं ज्ञान त्यांना झालं, हे ज्ञान झालं. तसंच पंडित टोडरमलजींनी
त्यांनी जे सुरुवातीला लिहिलं की मी अशा अशा प्रकारची आणि हा विषय मी नंतर डिस्कस करेन, याची चर्चा नंतर करेन, म्हणजे या सर्वाची रचना त्यांनी पहिलेच करून ठेवली होती. परंतु दुर्भाग्य त्यांचं नव्हे तर दुर्भाग्य आमचं की आम्हाला त्या रचनेचा स्वाद घेण्याची आमची काललब्धी आली नव्हती. या पंचम काळामधल्या क्षीण पुण्यधारी जीवांना हा लाभ मिळणार नव्हता, म्हणून तो लाभ मिळाला नाही, आपण ते वंचित झालेलो आहोत. ही झाली माझी प्रस्तावना याची. हे मुळातच पुस्तक प्रस्तावना रूप आहे, म्हणून मी प्रस्तावना केली तर काही लाईनच्या बाहेर गेलो नाही. आता या याच्यामध्ये या 6व्या प्रकरणामध्ये थोडंसं राहिल्याचं वाचून घेतो. 6व्या प्रकरणामध्ये जे अजैन आहेत, जे जैन नाहीत आणि त्या अजैनांचे देव, गुरु आणि त्यांचे शास्त्र हे आपल्याला कसे काय मिथ्यात्वाच्या संस्कारामध्ये लोटणारे आहेत याचं विवेचन चालू आहे आणि त्याचं समापन आता होत आहे त्या प्रकरणाचं. त्यानंतर 7वा अध्याय येईल तर त्यांनी प्रहार केला तुम्हा आमच्यावर. असे जैन का जे शुद्ध जातीने जैन आहेत, दिगंबर जैन आहेत, दिगंबर आमनायामध्ये जन्मलेले आहेत, संस्कारांनी सहित आहेत, रोज मंदिरमध्ये येतात, भगवंताची पूजा अर्चा करतात, मुनींचे भक्त आहेत, आरदान वगैरे सर्व करतात, गृहस्थ उचित सर्व कार्य करतात, स्वाध्यायही करतात, प्रवचनही करतात, परंतु थोड्या मिथ्या मान्यता त्यांच्या आहेत, म्हणजे सूक्ष्म मिथ्यात्व अजून आहेत. गृहीत मिथ्यात्व अजिबात नाही आहे, बिलकुल गृहीत मिथ्यात्वाचा एंड झाला. या 7व्या अध्यायामध्ये गृहीत मिथ्यात्व नाही आहे, परंतु थोडं सूक्ष्म थोडं बारीक मिथ्यात्व राहिलेलं आहे आणि त्या मिथ्यात्वाची चर्चा 7व्या अध्यायामध्ये करणार आहेत. त्याच्यामध्ये 3 विभाग आहेत त्या चर्चेचे. एक आहे निश्चयाभासी मिथ्यादृष्टी, एक आहे व्यवहाराभासी मिथ्यादृष्टी आणि एक आहे उभयाभासी मिथ्यादृष्टी. असं हे 3 टॉपिक कव्हर करून या 7व्या प्रकरणाचा समाप्ती होणार आहे. आता या 6व्या प्रकरणामध्ये जो भाग राहिलेला आहे तो मी आता सुरू करतो आहे. पान 182 काढा नवीन पुस्तकामध्ये. त्याच्या अगोदर थोडं, जो लज्जा, भीती अथवा मानापमानाच्या भावनेने देखील कुदेवास, कुधर्मास, कुलिंगास वंदन करतो तो मिथ्यादृष्टीवर. आता वंदन करतो, वंदन म्हणजे काय? वंदन म्हणजे असं लौकिक अर्थ सर्वांना माहीत आहे. वंदन म्हणजे काय? रिस्पेक्ट देतो, मान करतो, बहुमान करतो, अनुमोदना करतो, हे सर्व वंदन शब्दानं अर्थ गृहीत धरायचा. म्हणून जे मिथ्यात्वाचा त्याग करू इच्छितात त्यांनी प्रथम कुदेव, कुगुरू, कुधर्माचा त्याग करावा, सम्यक्त्वाच्या 25 दोषांचा त्याग करविला, त्यात मूढदृष्टी अथवा षडायतनामध्ये यांचाच त्याग अभिप्रेत आहे. 6 प्रकारची अनायतना आणि त्यात मूढदृष्टी म्हणजे मिथ्यात्व. आता एक मिथ्यादृष्टी शब्द आहे ना, हा सामासिक शब्द आहे. समास आहे का नाही? मिथ्यादृष्टी. थोडंसं व्याकरणाचं ज्ञान पाहिजे. पंडितजीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे 4ही अनुयोगाचं थोडंफार ज्ञान प्रत्येक श्रावकाला असणं आवश्यक आहे. 4ही अनुयोगाचं ज्ञान पाहिजे. मग कसं पाहिजे? थोडंफार म्हणजे निदान काम चालवू. एक्सपर्ट नको, एक्सपर्ट नसेल तर चालेल, परंतु काम चालवू ज्ञान 4ही अनुयोगाचं पाहिजे. म्हणून एक दृष्टी सम्यक दृष्टी किंवा मिथ्यादृष्टी हे शब्द आहेत.
हा कोणता समास आहे. आता तुम्ही विसरले असाल, शाळेमध्ये समास शिकवले असतील तर विसरलात का नाही आता या स्टेजला? काय कोणता समास आहे? ठीक आहे, कर्मधारय समास. अगदी बरोबर आहे. म्हणजे सांगण्याचं असं की तो बहुव्रीही समास नाही. आता तुम्ही म्हणाल का हे समास कुठून आणले तुम्ही इथून, त्याच्यात उपयोग आहे त्याचा. आपण मिथ्या दृष्टी म्हणतो की नाही, याचा बहुव्रीही समास केला तर काय होतं की ज्याची मिथ्या दृष्टी आहे असा तो व्यक्ती झाला बहुव्रीही समासामध्ये. कर्मधारय समासामध्ये विशेषण आणि विशेषण आणि विशेष्य यांची जोडी असते. तत्पुरुष समास हा कर्मधारय समासाचाच एक प्रकार आहे. तर हा कर्मधारय समास याचा अर्थ असा की मिथ्या दृष्टी म्हणजे ते दृष्टीचं विशेषण आहे. मिथ्या दृष्टी म्हणजे मिथ्या दृष्टी व्यक्ती नाही. जी दृष्टी मिथ्या आहे त्या दृष्टीला आम्ही मिथ्या दृष्टी म्हटलेलं आहे. दृष्टीचं नाव आहे, व्यक्तीचं नाही. हा फरक आहे. तर इथे जैनागमामध्ये मिथ्या दृष्टी हा शब्द आला किंवा सम्यक दृष्टी आला तर ते कर्मधारय समास तिथे आहे का बहुव्रीही समास आहे याचाही थोडाफार निर्णय करता आला पाहिजे. शिवाय कुदेवाचिकांच्या सेवनामुळे जे मिथ्यात्व भाव होतात ते तर हिंसादी पापापेक्षाही महापाप आहेत. हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. हिंसादी पाप, हिंसा, असत्य, चोरी, कुशील, परिग्रह आणि त्या परिग्रहाच्या भावनेनी, अतिपरिग्रहाच्या भावनेनी नरकायू. हे तर पंचपापाचे फल आहेत, परंतु याच्यापेक्षाही पापदायक आणि जे आपल्याला वाटत नाही हे पाप आहे. अजूनपर्यंत आपल्याला वाटत नाही आहे का हा मिथ्या भाव जो आहे हा पाचही पापापेक्षा भयानक आहे असं अजून आपल्याला खात्री वाटत नाही. जसं काल मी म्हटलं होतं कालच्या याच्या पॅरेग्राफमध्ये, रागादी भाव, रागद्वेषाचा त्याग करा. या शब्दावरून काहीच बोध होत नाही. रागद्वेषाचा त्याग करा म्हणजे राग म्हणजे क्रोध, आम्ही क्रोध करतच नाही आणि द्वेषही करत नाही. झाला आमचा रागद्वेषाचा त्याग. रागद्वेषाचा त्याग झाला म्हणजे तो झाला धर्मी, जैन धर्मी झाला तो. म्हणून हा राग शब्द जितका फसवा आहे, फसवा म्हणजे तो त्या जीवाला अप्रोप्रिएट मार्ग दाखवू शकत नाही. म्हणून पंडितजींना काल त्याच्यामध्ये रागादीमध्ये म्हणजे शुभरागसुद्धा आला, भक्तीचा भावसुद्धा आला. हा सुद्धा म्हणजे यालाही सोडून एक तिसरा भाव आहे, न्यायक भाव आहे. याची प्रतिष्ठापना आजपर्यंत कोणीही केली नाही. पंडित टोडरमलजींनी केली त्याची प्रतिष्ठा. या अशुभराग तर आहेच वाईट, परंतु हा जो शुभराग आहे तोही अशुभरागाचीच एक जात आहे. ती की सुपिरियर समजू नका. सुपिरियर समजेल तर तुम्ही त्याला उपादेय मानाल, त्याला उपादेय मानाल तर आत्म्याला अनुपादेय मानाल. केवळ एक त्रिकाली ध्रुव आत्मा तोच एक उपादेय आहे. बाकी जो शुभराग रूप धर्म आहे त्याला धर्मही म्हणणं लाजिरवाणी गोष्ट आहे. जो शुभरागरूप प्रवृत्ती आहे ती सुद्धा तितकी संसाराला कारण आहे आणि त्या शुभरागालाही तो पापभाव आहे. हे योगिंदू देवांनी आपल्या योगसारमध्ये परमात्मा प्रकाशमध्ये याने ठासून सांगितलेलं आहे. सत्याची बाजू घेणारे विद्वान
सत्य निर्भीकपणे मांडण्यामध्ये आपलं जीवन सार्थकी लागलं अशी भावना करतात. तर म्हणून हा जो मिथ्याभाव आहे, मिथ्यात्व जे काही असेल ते पंचपापापेक्षाही भयानक आहे. 5 पापाची जितकी भीती वाटते ना, तितकी भीती मिथ्या श्रद्धानाची वाटायला पाहिजे की माझ्यामध्ये तो मिथ्याभाव आहे किंवा नाही, हे चेकअप करून घेतलं पाहिजे. कोण चेकअप करून देणार? स्वतःचे डॉक्टर आपण बना की मिथ्याभाव काही आहे किंवा नाही. यामुळे फलरूपाने नरक निगोदादी अवस्था प्राप्त होतात. नरक निगोदादी आदीमध्ये तिर्यंच वगैरे सर्व काही आले. ह्या अवस्था एका मिथ्याभावामुळं होतात. म्हणजे जैन कुलामध्ये जन्म घेऊनही, देवदर्शन करूनही, अभिषेक करूनही, पूजा करूनही, कर्मधन व्रतासारखे व्रत करूनही मिथ्या दृष्टी राहिला तर तो नरकामध्ये निगोदामध्ये जाण्यासाठी मोकळा आहे. तेव्हा काय बोलता तुम्ही? इथे बसून असं बोलता तुम्ही? व्रत करणाऱ्या नरकात पाठवता? रोज नियमाने भक्तिपूजा करणाऱ्या तुम्ही नरकात पाठवता? नरकात पाठवणारे आम्ही नाही, नरकात पाठवणारा तो मिथ्यात्व भाव आहे. तो मिथ्यात्व भाव जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत तुमचे हे व्रत, भक्ती, तप, तीर्थयात्रा सर्व निष्फल आहे. 0 0 0. येथे अनंत काळपर्यंत हा जीव महान संकटे भोगणार आहे. कुठे? नरक निगोदामध्ये. सम्यक ज्ञानाची प्राप्ती अति दुर्लभ होते. पहा ना, आता सम्यक ज्ञान म्हणजे सम्यक दर्शनाची प्राप्ती दुर्मिळ आहे किंवा नाही? मागे जा अनंत भवाच्या अगोदर जा. आपण जाऊया मागे. तुम्ही आम्ही सर्व एकाच याच्यामध्ये आहोत बरं. सध्या एकाच प्लॅटफॉर्मवर आहोत आणि एकाच मिथ्या भावाच्या सेवनामुळे या ठिकाणी पंचम काळामध्ये या ठिकाणी आपण जैन झालेलो आहोत. हा पंचम काळाचा महिमा आहे का इथे जन्म घेणारा प्रत्येक क्रिएचर, प्रत्येक प्राणी, प्रत्येक मनुष्य, प्रत्येक संज्ञी मनुष्य, प्रत्येक दिगंबर कुळामध्ये येणारा बालक हा जन्माने मिथ्या दृष्टी असतो. आणि याचा पूर्व इतिहास बघा, मागच्या अनंत काळाचा इतिहास बघा. मागच्या अनंत काळामध्ये एकही दिवशी एकाही भवामध्ये सम्यक दर्शनाची एंट्री याच्या सर्व्हिस बुकमध्ये झालेली नाही. तुमच्या आमच्या सर्व्हिस बुकमध्ये मागच्या एकाही भवामध्ये सम्यक दर्शनाची एंट्री नाही. दुसरी एंट्री पहा, मुनी किती वेळा बनला, श्रावक किती वेळा बनला. अनंत वेळा मुनी बनला, अनंत वेळा श्रावक बनला, अनंत वेळा श्रावकाची व्रत केली, अनंत वेळा सम्यक शिखरजीला गेला. अरे रे रे, कसं काय? इतक्या चांगल्या पॉझिटिव्ह एंट्री, पण त्याच्यामध्ये सम्यक दर्शनाची एंट्री पहा बरं साहेब. ते पान ब्लँक आहे त्याचं. सम्यक दर्शनाचं पान पेज त्याचं ब्लँक आहे. म्हणून म्हटलेलं आहे की सम्यक दर्शन दुर्लभ आहे. कारण तुम्ही आम्ही सर्व सम्यक दर्शनांनी रहित होतो, मागच्या भवापर्यंत होतो. इथे जन्माला आलो तेव्हाही मिथ्या दृष्टीच होतो. इथे वयाच्या 8व्या वर्षापर्यंत मिथ्या दृष्टीच होतो. कारण वयाच्या 8व्या वर्षी सम्यक दर्शन प्राप्त होण्याची त्याची योग्यता होते. ती कोणाला होईल कोणाला होणार नाही तो भाग अलग आहे. वयाच्या 8व्या नंतर मग कोणी सम्यक दृष्टी होऊ शकतो. तुम्ही आम्ही सम्यक दृष्टी असाल बी किंवा नसाल बी तो प्रश्न नाही आहे. परंतु एक पॉझिटिव्ह थिंकिंग
म्हणून पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणून मी सांगतो की ज्यार्थी तुम्हाला भगवान आत्म्याची भगवान आत्म्याची महती येते, भगवान आत्म्याचा आदर येतो, भगवान आत्मा हा शब्द ऐकल्याबरोबर आतमध्ये अंतरंगाच्या उर्मी येतात, खरोखर अशा प्रकारची भाववासना होते की मी तर भगवान आत्मा आहे. हे रागद्वेषादी विकार माझे नाही, माझ्या स्वभावात बसणारे नाही असा प्रतिभास होत असेल तर निश्चितम भवेत भव्यो भावी निर्वाण भाजनम. निश्चित तो भव्य आहे, निश्चित तो सम्यक दृष्टी आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग करा. मी मिथ्या दृष्टी, मी पामर, मी गरीब, मी बास, हे सर्व हे डिप्रेशन आणणाऱ्या गोष्टी सोडून द्या. जितकं डिप्रेस विचार करू आपण तितकी त्याची उन्नती होणार नाही. पारतंत्र्याच्या काळामध्ये टिळकांनी घोषणा केली होती की नाही, फ्रीडम इज माय राईट अँड आय विल हॅव इट. स्वतंत्र राहणे हा माझा स्वभाव आहे आणि तो मी मिळविणारच. सम्यक दर्शन हा माझा स्वभाव आहे आणि तो मी मिळविणार. इकडे द्रव्यदृष्टीने निश्चय आणि इकडे पर्यायीमध्ये त्याची प्राप्ती, ह्या दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. हाच टॉपिक 7व्या याच्यामध्ये येणार आहे. जो कुत्सित म्हणजे हीन धर्माचारामध्ये लीन आहे, कुत्सित पाखंडी गुरूंच्या भक्तीमध्ये लीन आहे, कुत्सित म्हणजे खोटे तप करतो, तो कुत्सित असून कुत्सित गतीस प्राप्त होतो. श्लोक आहे ना तो. कुच्छिय धम्मं मिरवो कुच्छिय पाषंडी भक्ति संयुक्तो कुच्छिय तवं कुणंतो कुच्छिय कैभायनो होई. असं कुत्सित तप करणारे आणि कुत्सित संस्काराच्या आहारी गेल्यानंतर आपलीही गती आणि मती दोन्ही कुत्सित होतात, दूषित होतात, मिथ्या दृष्टी होतो आपण त्याच्यामुळे. हा भाव इथे सांगितलेला आहे. उपसंहार करतात आणि संबोधन करतात. हे भव्योत्तम, किंचित मात्र लोभामुळे किंवा भयाने कुदेवांचे सेवन करून जेणेकरून अनंत काळ महान दुःख सहन करणे भाग पडते, असे मिथ्यात्व भाव करणे हितावह नाही. काय म्हटलेलं आहे? कुदेवांचे सेवन करून जेणेकरून अनंत काळ, म्हणजे कुदेवांचं सेवन केलं, कुदेवाची अनुमोदना केली, कुदेवाला बरं म्हटलं, बरं मानलं, तरी मिथ्यात्वाची अनुमोदना झाली आणि त्या अनुमोदनेचं फळ आणखी आता तर अनंत जन्म मागचे बिघडलेत, परंतु हा एक आपल्याला बुडत्याला काडीचा आधार म्हणून हा या काळामध्ये हा मनुष्यभाव आणि सर्व इंद्रियाच्या परिपूर्णतेची सुलभता आणि जैन धर्माचा संसर्ग वितराग वाणीचं निमित्त हे आपल्या पाशी आल्यानंतर आपण असं पॉझिटिव्ह थिंकिंग करावं की किती माझ्या पुण्याचा उदय, अतिपुण्य उदय मम आया, प्रभू तुम्हारा दर्शन पाया. अतिपुण्य उदय मम आया, प्रभू तुम्हारा दर्शन पाया. तुमचं दर्शन, प्रभूचं दर्शन, जिनवाणीचं दर्शन, साक्षात त्या सत्संगाचं दर्शन हे माझ्या पुण्याचा उदय आहे की माझ्या पुण्याच्या उदयामुळे माझ्या आता अनंत भवाचा नाश होणारी ही जिनवाणी मला ऐकायला मिळत आहे. अशा प्रकारचा भाव आला पाहिजे प्रत्येकाला. तो जर आला तर समजायचं की आपला जो प्रवास आहे तो प्रॉपर दिशेनं चालू आहे, आपण त्या राईट पथावर चालवलो आहोत. असा भाव, कोणता भाव? हा जो लाभ मिळालेला आहे सत्संगाचा लाभ, हा सत्संग आहे. हे जिनमंदिर, जिनदर्शन हा सत्संग आहे.
या सत्संगाचा लाभ आल्यानंतर आपल्या मनामध्ये कृतकृत्यता आल्या पाहिजे, परमसंतोष वाटायला पाहिजे, परमतृप्तीचा अनुभव यायला पाहिजे की मला जीवनामध्ये जे पाहिजे होतं, ज्याच्यासाठी मी अनंत काळामध्ये आकुलित होतो, विकलित होतो, दुःखी होतो, संतप्त होतो, त्याचा जणू अंत आता मला आलेला आहे. कारण हे सर्व सत्संग माझ्या नशिबाने, माझ्या पुण्योदयाने मला प्राप्त झालेले आहेत. आता मात्र मी याला जर सोडील, याला मिस करील, तर पुन्हा अनंत काळापर्यंत हा असा योग मिळणार नाही. ही भावना ज्या वेळेला दृढ होईल प्रत्येकामध्ये, त्यावेळेला डेफिनेटली प्रत्येकाचं कल्याण होणार आहे. कारण ही भावना अशी आहे की ही सम्यक दर्शनाशिवाय कोणामध्ये उत्पन्न होऊ शकत नाही. म्हणून असा मिथ्यात्व भाव करणे हितावह नाही. जिनधर्मामध्ये ही परिपाटी आहे का प्रथम मोठे पाप सोडवून पश्चात लहान पाप सोडवतात. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पहिले मोठं पाप सोडवायचं आणि मग लहान पाप सोडवायचे. तर पहिले कोणतं पाप सोडवायचं आहे सांगितलं आपल्याला? पहिले मिथ्यात्व. म्हणजे मिथ्यात्व म्हणजे काय? हे सर्व आतापर्यंत जी चर्चा आहे पहिल्या पानापासून शेवटपर्यंत हे पूर्ण मिथ्यात्वानं चालू आहे. आणि 7वं प्रकरण तेही मिथ्यात्वाचंच आहे. तर हे मिथ्यात्व निघाल्याशिवाय, मिथ्यात्व ज्या वेळेला निघेल त्यावेळेला ते अनंतानुबंधी घेऊन निघेल आणि मग सम्यक दर्शनाची त्या ठिकाणी प्राप्ती तेव्हाच होईल जेव्हा मिथ्यात्व जाईल. या मिथ्यात्वास सप्त व्यसनापेक्षाही महापाप समजून प्रथम ते सोडण्यास सांगितले आहे. सप्त व्यसनामध्ये जेवढं पाप आहे त्याच्यापेक्षा जास्त पाप मिथ्या मान्यतेमध्ये आहे. म्हणून जे जीव पापास भितात व आपल्या आत्म्यास दुःख समुद्रामध्ये बुडवू इच्छित नाही त्या जीवांनी मिथ्यात्वाचा अवश्य त्याग करावा. निंदा प्रशंसादिकांच्या विचाराने शिथिल होणे योग्य नाही. निंदा प्रशंसादिकांच्या विचाराने शिथिल होणे योग्य नाही. याचा अर्थ असा की मिथ्यादृष्टी जीव आहे आणि तो धर्मात्मा म्हणून प्रसिद्ध आहे. कारण तो पुष्कळसे धार्मिक कार्य करतो. पूजा अर्चा प्रभावना सर्व करण्यामध्ये तरबेज आहे. लोक त्याची स्तुती करतात, प्रशंसा करतात. पण या प्रशंसेमुळं आपण खरोखर कोणत्या पायरीवर आहोत हे त्याला भान होत नाही. त्या प्रशंसेमुळं त्याला वाटतं की चला आता मी चढलो, आता मला जवळच आहे मोक्ष माझं. कारण हजारो लोक माझी स्तुती करत आहेत, पेपरमध्ये माझं नाव छापून येत आहेत, फोटोमध्ये नाव छापून येत आहेत. तर हे त्याला आत्मघातक होईल. ज्याची निंदा होत आहे त्यांनी डिप्रेस होणे म्हणजे काम त्याला आपलं उदास होऊ नये. का किती लोक माझ्याबद्दल वाईट बोलतात, तो बाहेर बोलू देत. तू स्वतःचा डिसिजन घे की मी राईट पाथवर आहे किंवा नाही, हे तुझं ठरवायचं आहे. हजारो लोक निंदक जरी असले तरी त्यांच्याशी, त्या निंदेशी तू काय कर, ती निंदा ही पुद्गलाची वर्गणा आहे, ही तुझ्यापर्यंत आलेली नाही. तू राईट पाथवर आहे किंवा नाही याचं डिसिजन घे. तर हा हे नीतीचं वाक्य आहे, हे श्लोकामध्ये सांगत आहे. निंदंतो नीती निपुणा यदि वास्तुवंतो लक्ष्मी समाविशतु चतुवायते अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायापथ प्रविचलन्ति पदं न धीरा. नीतिशतक
हे जे नीतिशतक आहे तर भर्तृहरीचं हे लिखाण आहे. त्यांनी असे बरेचसे शतक लिहिले. जसं हे नीतिशतक आहे, त्याच्या अगोदर त्यांनी शृंगार शतक म्हणूनही लिहिलेलं आहे. शृंगार शतकावरून नीतिशतकामध्ये आले, नीतिशतकावरून वैराग्य शतक आहे, त्याच्यामध्ये आले. भर्तृहरी एक महान राजा होता, कवी होता आणि शेवटी दिगंबर मुनी बनला. त्याच्या अगोदर मिथ्या मताचा मुनी बनला तो. त्यानंतर मग दिगंबरी वेशामध्ये आले ते भर्तृहरी. त्याचं कथानक अलग आहे. भर्तृहरी आणि शुभचंद्र असे दोघंजण भाऊ होते, त्याचं कथानक अलग. तर याच्यात सांगतात की निंदंतो नीती निपुणा, नीतीमध्ये निपुण असलेले पुरुष, ॲथॉरिटीज, आपले टॉप लीडर्स आपली निंदा करत असतील तर करू देत, वाईट नको वाटून घेऊ. यदि वा स्तुवंतु, जर ते स्तुती करत असेल त्याच्या इकडे दुर्लक्ष कर, कारण निंदेपेक्षा स्तुती ही माणसाला अधपतनास कारणीभूत ठरणारी आहे. लक्ष्मी समाविशतु गच्छतु, लक्ष्मी म्हणजे धन, पैसा, दिन्या प्रकारचे साधनं आमच्याजवळ असले काय नसले काय, दोघांमध्ये तुम्ही समदृष्टी ठेवा. लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम, अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा, मरण आजच असो की कालांतराने असो, त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही, आज असलं तरी आम्ही तयार आहोत, पुढे असलं तरी तयार आहोत. अशा प्रकारची स्थितप्रज्ञता ज्या वेळेला अंगी येईल विचारामध्ये, पैसा असो तरी आम्ही सुखी आहोत, नसला तरी सुखी आहोत, मरण आज आलं तरी सुखी आहोत, उद्या आलं, परवा आलं, 10 वर्षांनी आलं तरी आम्ही सुखी आहोत, आम्हाला त्याच्यामध्ये काहीच चिंता करण्याची गरज नाही. अशी स्थितप्रज्ञ वृत्ती ज्याची बनेल तो सम्यक दृष्टी समजावा. न्यायात पथ प्रविचलम तिपदम न धीरा, जो धीर आहे, आपल्या बुद्धीनं धीर झालेला आहे, सम्यक दृष्टी जीव आपल्या न्याय मार्गापासून कधीही विचलित होत नाही. असं झाला खाली. अशा तऱ्हेने नीतीचा विचार करून निंदा प्रशंसेच्या भयामुळे वा लोभाधिकामुळे अन्यायरूप मिथ्यात्व प्रवृत्ती करणे योग्य नाही. लोभामुळे, निंदेच्या भयामुळे किंवा प्रशंसेच्या लोभामुळे मिथ्यात्व भाव करणं योग्य नाही. अहो, देवगुरु धर्म हे सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे. धर्म यांच्याच आधाराने आहे. म्हणून यामध्ये शिथिलता ठेवली तर दुसरी प्रवृत्ती धर्म कसा होऊ शकेल. दुसरी प्रवृत्ती याचा अर्थ की देव गुरु धर्म हे सर्वोत्कृष्ट पदार्थ आहे, याच्यामध्ये तुला रस नाही, याच्यामध्ये आकर्षण नाही. खरे देव, खरे गुरु, खरे शास्त्र याची तुला महानता पटलेली नाही आणि याच्यामध्ये रस नाही. मग आता तुझी ही जी वृत्ती बनलेली आहे स्वैराचारी प्रवृत्ती, तर ही स्वैराचारी प्रवृत्ती धर्म कसा होऊ शकेल, अर्थात होणार नाही. फार काय सांगावे, कुदेव कुगुरु कुधर्माचा सर्वतोपरी त्यागी होणे योग्य आहे. कुदेवादिकांचा त्याग न केला तर मिथ्यात्व भाव अतिशय पुष्ट होतात. आता ते म्हणाल का बा, ते आम्ही सर्व बसलेले श्रोते जैन, तोडरमलजी जैन, पुस्तक जैनासाठी लिहिलेलं आहे आणि तुम्ही विषय जो निवडलेला आहे, कुदेवाला भजू नका, कुगुरूला भजू नका, आम्ही जातच नाही कधी, कुदेवाच्या पाठीमागे लागत नाही, अशी शंका येईल का नाही. परंतु अशाही प्रकारचे माणसं त्याही वेळेला जैन धर्मामध्ये असले पाहिजेत.
का जे जन्माने जैन आहेत परंतु कुदेवाच्या मागं लागणारे आहेत, कुगुरूंच्या पाठीमागं लागणारे आहेत, अशा प्रकारची व्यवस्था त्यावेळेला असावी. आणि म्हणून पंडितजींनी त्याच्यासाठी स्पेशल प्रकरण ठेवलेलं आहे, 6वं प्रकरण त्यांच्यासाठी. कुदेवादिकांचा त्याग न केला तर मिथ्यात्व भाव अतिशय पुष्ट होतात. आजकाल त्यांची प्रवृत्ती विशेष दिसून येते. आजकाल यांची प्रवृत्ती विशेष दिसून येते कुदेवाकडे. कुदेवाकडे म्हणजे हे भगवंत वितराग आहे. यांना काय हे वितराग आहे, यांना काही राग नाही, लोभ नाही. हे तुम्ही मरून जरी जाल तर त्यांना दयाभाव येणार नाही. हे जरी शब्दशः खरं असलं म्हणून लोक दुसऱ्या देवाच्या रागादी भावांनी युक्त असलेल्या देवापाशी गुरुपाशी जातात. कशासाठी? आपल्या सांसारिक सुखाची याचना करण्यासाठी. अनेक अन्य देवाकडे जातात. म्हणून हे बघून पंडितजींनी याच्यावर चांगला प्रहार केलेला आहे. आजकाल याची प्रवृत्ती विशेष दिसून येते. म्हणून यांचे येथे निषेधरूप निरूपण केलेले आहे. हे समजून मिथ्याभावाचा त्याग करावा व आपले स्वहित साधून घ्यावे. याप्रमाणे मोक्षमार्ग प्रकाशक नामक शास्त्रामध्ये कुदेव, कुगुरू, कुधर्म निषेध वर्णनरूप 6वा अधिकार समाप्त झाला. घड्याळीने आपला अधिकार पूर्ण केला. निज निधि निज में बताई यह अनंत उपकार है, उसके लिए जिनवानी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. क्षणिक वृत्ति में नहीं मात्र चित पिंड एक ज्ञाय करुवरा, पर्यायों से पार त्रिकाली चिदानंदमय आत्मराम, करना कुछ भी शेष नहीं.